नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन इन्स्पेक्टर सावंत यांना फोन करतो आणि विचारतो स्केच आर्टिस्ट आला आहे का. तो जर आला असेल तर तुम्ही त्या सिक्युरिटीला फोन करून बोलावून घ्या. तर आता इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की स्केच आर्टिस्ट कधीही येईल. हो, परंतु सिक्युरिटी गार्डच काय, तो अजूनही आलेला नाही. खरं तर आम्ही त्याच्या घरीही जाऊन आलो, पण तो घरी सुद्धा पोहोचलेला नाही. नाईट ड्युटी झाल्यानंतर तो घरी आलाच नाहीये. अर्जुन म्हणतो कदाचित तो त्याच्या एखाद्या मित्राकडे गेला असेल. तर आता इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला म्हणतात ज्या ज्या शक्यता असतील, त्यांच्या कुटुंबाने ज्या ज्या व्यक्तींकडे ते जाऊ शकतात हे सांगितलं. त्या त्या ठिकाणी आम्ही जाऊन आलोय, पण तो कुठेच नाहीये. अर्जुन सर, सिक्युरिटी अचानक गायब झाला आहे म्हणजेच. तर अर्जुन म्हणतो याचाच अर्थ हे सगळं काही त्या हल्लेखोरानेच केलं आहे. तर आता इन्स्पेक्टर सावंत म्हणतात पण हे कसं शक्य आहे, तिथे तर तुम्ही, मी आणि सिक्युरिटी 3 जण होतो. तिघा व्यतिरिक्त याबद्दल कोणाला काहीच माहीत नाहीये. तर अर्जुन म्हणतो कदाचित तो हल्लेखोर त्याचा पाठलागही करत असेल. यामुळे आता तुम्हाला जास्त शोध घ्यावा लागेल. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की हो, आम्ही तर या सगळ्या गोष्टीचा शोध घेतच आहोत. अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे, तुमच्या जर काही हाती लागलं तर मला नक्कीच कळवा. असं म्हणत आता अर्जुन फोन ठेवतो आणि म्हणतो नाही, याबद्दल सायलीला काही कळायला नको, कारण याबद्दल तिला जर आता काही कळालं तर ती उगा स्वतःला त्रास करून घेईल. असं म्हणत आता अर्जुन रूममध्ये येतो. आता सायली शांतपणे बाहेर निघालेली असते. अर्जुन म्हणतो काय झालं, कुठे निघालीयस सायली. म्हणते आईंना भेटून येते, प्रिया इथे येऊन गेल. यापासून आई नक्कीच प्रियाचा आणि तिच्या बाळाचा विचार करत असतील, आणि त्या जर अश्विन दादासोबत बोलायला गेल्या तर मग त्यांनाही अजून त्रास होईल. त्या अगोदर मलाच त्यांच्याशी बोलायला हो. त्या शांत आहे की नाही हे मला बघायला हो. तर अर्जुन सायलीला समजावत म्हणतो जर मम्मानेच तो टॉपिक संपवला असेल तर तिथे जाऊन तो टॉपिक तू पुन्हा कशाला काढतेस. माझं असं म्हणणं आहे की मम्माला थोडा वेळ घेऊ देत. त्यामुळे मम्मा जर स्वतः प्रियाचा टॉपिक काढत असेल तर त्याच वेळी तू तिच्याशी बोल. तर सायली म्हणते पण समजा त्या त्याच विचारात हरून गेल्या असतील तर तोच विचार करून स्वतःला त्रास करून घेत असतील तर अर्जुन सायलीला म्हणतो आणि या सगळ्याचा तुला त्रास होतोय त्याचं काय बायको, तू सध्या फक्त आपल्या बाळाचा विचार कर. प्रियाची प्रेग्नन्सी ही आपल्यासाठी महत्वाची नाहीये खरं तर. आधीच तुला तुझ्या भूतकाळाबद्दल, बालपणीबद्दल आठवत नाही, त्याचा तर ट्रेस आहेच तुला. तर आता सायली त्या गोष्टीचा विचार करते आणि म्हणू लागते की मला एक कळत नाहीये की मला माझ्या बालपणीचं आठवत का नाहीये. सायली आता त्या गोष्टीचा विचार करत असते. तर अर्जुन सायलीला म्हणतो मला एक सांग, तू काय म्हणालीस की तुला तन्वीच्या वस्तू पाहिल्यानंतर किंवा तन्वीच्या काही गोष्टींमुळे तू तन्वी असल्याचं फील होतं, म्हणजे अशा नक्की कोणत्या गोष्टी आहेत की ज्यामुळे तुला वाटते की तू तन्वी आहेस. तर आता सायलीला आठवतं ते म्हणजे प्रतिमा हत्याने तन्वीच्या दाखवलेल्या आठवणी. प्रतिमा हत्याने तन्वीच्या आठवणी तशाच जपून ठेवलेल्या असतात आणि त्या एक एक करून सायलीला दाखवलेल्या असतात. त्या प्रत्येक आठवणी मागे कुठेतरी आपल्या आठवणी आहेत, आपला याच्याशी संबंध आहे हे सायलीला आठवत असतं. त्या प्रत्येक वस्तू हातात घेतल्यानंतर त्या आपल्याच आहे, त्या आपल्या जवळच्या आहे याचा सायलीला प्रत्यय येत असतो. तिला या सगळ्या वस्तू जवळच्या वाटत असतात. आता सायली अर्जुनला म्हणते खरं तर तिची प्रत्येक वस्तू, प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक वेळी तिचा फोटो समोर आला, तिचा फोटो पाहिल्यानंतर मला काहीतरी जाणवायचं, त्यात आपलेपणा वाटायचा. तर आता या सगळ्या गोष्टींचा अर्जुन विचार करतो आणि म्हणतो तन्वीच्या अजून काय काय गोष्टी आहे, काय असेल अजून. तर आता सायली अर्जुनला म्हणते ज्या ज्या वस्तू होत्या, ज्या ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या काही पाहून झाल्यात, पण आता तर काहीच नाहीये. आता सायली अस्वस्थ होते, ती निराश होते. तर अर्जुन म्हणतो आहे तन्वीच गाठोडा आहे,
आपल्याकडे आता सायली खुश होते, मागे वळते आणि अर्जुनला म्हणते, ते गाठोडा पाहिल्यानंतर, त्यातल्या वस्तू पाहिल्यानंतर मला आठवेल का काही? अर्जुन म्हणतो, आठवेल, नक्कीच आठवेल, थांब आपण बघू, असं म्हणत अर्जुन लगेच गाठवड काढायला घेतो. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं अश्विन मात्र अस्वस्थ असतो. प्रियाचं वागणं, प्रियाची प्रेग्नन्सी, या सगळ्यामुळे अश्विनच्या चेहऱ्यावरच हसू गायब झालेलं असतं. तर कल्पनाताई अश्विनच्या रूममध्ये येतात आणि अश्विनकडे पाहतात, तर अश्विन शांत बसून असतो. अश्विनला प्रियाचं बोलणं सत्य आठवत असतं. प्रिया अश्विनला म्हणालेली असते, अश्विन प्लीज असं बोलू नकोस रे, हे बाळ तुझंच आहे. अश्विन, अरे या सोनोग्राफीमधला खोटो बघ ना, हे बघ, हे आपलं बाळ आहे. या सगळ्या गोष्टी, सगळ्या आठवणी अश्विनला सतावत असतात. कल्पनाताई अश्विनला नाश्ता घेऊन येतात आणि अश्विनला म्हणतात, अश्विन बाळा, हे घे, पोहे खाऊन घे. अश्विन म्हणतो, नाही, मला नकोय, मला भूक नाहीये. कल्पनाताई म्हणतात, अश्विन, प्रत्येक वेळी तुझी मनमानी नाही चालणार बाळा, तुला खाऊन घ्यावंच लागेल. असं म्हणत कल्पनाताई स्वतःच्या हातानेच आता अश्विनला पोहे भरवत असतात. पण अश्विन मात्र त्याच गोष्टीचा विचार करत असतो. कल्पनाई म्हणतात, अश्विन, तुला असं नाही वाटत का रे? कदाचित ते बाळ तुझंही असू शकतं, पण तरीसुद्धा तू एवढा मोठा कठोर निर्णय कसा काय घेतलायस? तर अश्विन कल्पनाताईंकडे पाहतो आणि म्हणतो, नाही मम्मा, मला 100% खात्री आहे की ते बाळ माझं नाही. खरं सांगायचं तर हे प्रियाच सगळं काही नाटक आहे. हे सगळं काही ती मुद्दामून करते. तिला पुन्हा एकदा माझ्या आयुष्यात यायचे, पण खरं तर मम्मा, आपण तिच्यापासून लांब राहू. तितकंच चांगलं. जितके आपण तिच्यापासून लांब राहू तितकेच आनंदात आणि सुखात राहू. कल्पनाताई म्हणतात, मला तर काय खरं काय खोट काहीच कळत नाहीये रे. तर आता अश्विन कल्पनाताईंना समजावत म्हणतो, मम्मा, यात न समजण्यासारखं काय आहे? दादा वहिनीने सगळे पुरावे आपल्या समोर ठेवले होते. त्या अधिराजने आपल्याला स्वतःहून सांगितलं आहे की प्रिया त्याच्याशी कशी वागत होती आणि रात्रभर ती त्याच्यासोबत लोणावळ्यालाही होती. मग कसा विश्वास ठेवणार आहेस तू तिच्यावर? आणि काय गॅरंटी आहे की प्रियाने अजून अशाच पुरुषांना जाळ्यात ओढलं नसेल? तिने माझ्यासोबत काय केलं हे आपण अनुभवलं आहे, आपण प्रत्यक्षात पाहिलं आहे. मम्मा ग, माझा पण तिने वापरच करून घेतला ना. कल्पनाताई म्हणतात, कळते सगळं काही कळते, पण बाळा, या सगळ्याचा तू स्वतःला त्रास करून नको घेऊस. कल्पनाताई अश्विनला म्हणतात, अश्विन, अरे तुझ्यात आणि अस्मितात किती फरक आहे रे. अस्मिताच्या आयुष्यात आलेल वादळ अस्मिताने झेल आणि त्या सगळ्यातून ती बाहेर पडलीय आणि आता हसत तिने पुढंच आयुष्य आनंदात घालवायचं स्वीकारलं. पण अश्विन, तुझं काय रे? तू मात्र त्याच विचारात हरवून गेलायस रे. सतत त्याच गोष्टीमध्ये तू गुंतत चाललायस. अश्विन म्हणतो, नाही मम्मा, मी सुद्धा या सगळ्यातून बाहेर पडायचा विचार करतोय, प्रयत्न करतोय. पण प्रिया पुन्हा मला त्रास देण्याचाच प्रयत्न करते. पुन्हा मला त्रास कसा होईल यासाठीच ती काही ना काही प्लॅन करते. पण आता मम्मा, बस झालं. मी बाळाचा विचार माझ्या डोक्यातून काढून टाकणार आहे आणि तू सुद्धा तेच करायचं आहे. तू सुद्धा तुझ्या डोक्यातून बाळाचा विचार कायमचा काढून टाक. मम्मा, कल्पनात ताई म्हणतात, अश्विन, तू जे बोलतोयस ना तसंच होईल, पण त्या प्रियाची ही गोष्ट तू आमच्यापासून लपवायला नको होतीस. अश्विन, तर अश्विन कल्पनात ताईंच्या हातात घेतो आणि म्हणतो, मम्मा, आज तुला जो त्रास होतोय ना, किंवा घरचे सगळ्यांना जो त्रास होतोय, तो त्रास होऊ नये नाही म्हणूनच मी त्यावेळी कोणाला काहीच सांगितलं नाही आणि कोणाला न सांगण्याचाच मी निर्णय घेतला. फक्त तुम्हा सगळ्यांचा विचार करून. माझा दुसरा काहीच हेतू नव्हता. कल्पनात ताई म्हणतात, कळते रे बाळा. अरे राजा, तू स्वतःला त्रास करून नको घेऊस. मला कळते की या सगळ्यात तुझी काही चूक नाही, पण या सगळ्यामुळे तू स्वतःला त्रास करून घेतोयस, स्वतःचं आयुष्य हरवून बसलायस. अश्विन, या सगळ्यातून बाहेर पड बाळा. असं म्हणत आता कल्पनाताई अश्विनला सावरतात आणि त्यानंतर म्हणतात, हे घे, थोडं खाऊन घे. असं म्हणत
स्वतःच्या हातानेच अश्विनला पोहे खाऊ घालतात. अश्विनला मात्र आता अश्रू अनावर होतात, कारण त्याला त्याचा आधार म्हणून फक्त त्याची मम्मा असते. आणि शेवटी तो कल्पनाताईच्या खांद्यावर डोक टेकून खूप रडत असतो. आणि त्यावेळी कल्पनाताई त्याला सावरतात आणि अश्विनच हे असं वागणं, त्याची झालेली ती अवस्था पाहून कल्पनाताईने खूप वाईट वाटतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता अर्जुनने सायलीच म्हणजेच तन्वीच गाठोड बाहेर काढलेल असपाता ते गाठोड उघडून अर्जुन सायलीला त्यातील वस्तू दाखवतो. आता सायली त्यातील आपला लहानपणीचा फोटो हातात घेते, परंतु तिला काहीच आठवत नसतं. एक एक करून सायली त्यातील प्रत्येक वस्तू आपल्या हातात घेते, तिची लहानपणीची बावली, त्यानंतर तिच्याजवळ असणाऱ्या प्रत्येक लहानपणीच्या एक एक वस्तू, तिची खेळणी, एवढंच काय तर तिच्या लहानपणीच्या मधुबाऊंना सापडल्यावर तिने घातलेला पहिला ड्रेस, तो फ्रॉक ती आपल्या जवळ घेते. आणि तो ड्रेस जवळ घेताच तिला कुठेतरी तो आपला वाटत असतो. त्यामध्ये मायेची ऊब तिला चालवत असते, पण तिला मात्र तिचा भूतकाळ आठवत नसतो. तिच्या सुभेदारांच्या घरून जात असताना तिच्या हातात असणारं ते खेळणं, तेही आजपर्यंत मधुभाऊनी जपून ठेवलेलं असतं. खरं तर सायली म्हणजेच तन्वी अर्जुनचा बर्थडे झाल्यानंतर तिथून बाहेर पडत असते. आणि त्यावेळी अर्जुनने तिला विचारलेलं असतं, तुला माझी ही टॉय पाहिजे. त्यावेळी तन्वीने होकार दिलेला असतो आणि अर्जुनने आपली टॉय तन्वीला दिलेली असते. आणि ती टॉय घेऊनच तन्वी आपल्या घरी जायला निघालेली असते. आणि त्याचवेळी तिच्या वाटेत अपघात झालेला असतो. आता ती टॉय पाहिल्यानंतर सायलीला काहीतरी गोष्टी जाणवत असतात. तिला त्या गोष्टी सतावत असतात, आठवत असतात, परंतु प्रत्यक्षात नक्की काय घडले हे साहिलला काहीच कळत नसतं. ती फक्त एकटक त्या टॉयकडे पाहत असते. तर इकडे अर्जुन विचार करत म्हणतो की आतापर्यंत तन्वीच गाठोड म्हणजेच ते प्रियाच गाठोड असं समजून नेहमी सायली ते गाठोड पाहायची. त्यावेळी नेहमीच तिला चक्कर यायची, पण तिच्यासमोर 2 गाठोडे असायची. पण त्यावेळी तन्वीच गाठोड पाहिल्यानंतर तिला चक्कर यायची. ती का हे आता कळते, कारण तिच्यासमोर त्या आठवणी होत्या. मग आजही या सगळ्या आठवणी पाहिल्यानंतर तिला चक्कर तर येत नसेल ना? आताही तिला चक्कर येणार नाही ना? आता अर्जुन घाबरतो आणि सायलीला विचारतो, सायली तू ठीक आहेस ना? तुला त्रास तर होत नाहीये ना? तर सायली अर्जुनला म्हणते की त्रास एकाच गोष्टीचा होतो, या सगळ्या वस्तू माझ्या आहेत हे मला जाणवतं, परंतु आठवत मात्र काहीच नाही. आता सायली अस्वस्थ होते निराश होते. सायली अर्जुनला म्हणते की प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत हेच होतं, म्हणजे या गोष्टी तन्वीच्या म्हणजे माझ्या आहे हे मला माहीत आहे. मला त्या पाहिल्यानंतर जाणवतं की ह्या माझ्या आहेत, परंतु मला आठवत का नाहीये. पण खरंच या सगळ्या गोष्टी मला सायलीकडून तन्वीकडे जाण्याचा मार्ग दाखवतच नाहीयेत. आता सायली या सगळ्या गोष्टी आठवण्याचा प्रयत्न करते, पण तिला काहीच आठवत नसतं. आता सायलीला काहीतरी आठवावं यासाठी अर्जुन विचार करू लागतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता राकेश नागराजला भेटण्यासाठी जेलमध्ये आलेला असतो. घडलेला प्रसंग सांगत राकेश म्हणू लागतो, अगोदर ते सीसीटीव्ही फुटेज फोडलं आणि त्यानंतर सायली अर्जुनच्या रूममध्ये घुसलो. काल तर ती सायली माझ्यातून मेलीच असती, तिचा जीवच गेला असता, पण त्याचवेळी त्या ठिकाणी अर्जुन आला. आता हे सगळं ऐकल्यानंतर नागराज राकेशच्या एक कानाखरी मारतो आणि म्हणू लागतो, तुला काही कळतंय का? राकेश म्हणतो, काय झालंय? तर नागराज राकेशला म्हणतो की अरे देव, ज्यावेळी अक्कल वाटत होता त्यावेळी तू संपावर गेला होतास का? अरे तुला सायलीचा जीव घे असं मी कधी म्हणालो? तर राकेश नागराजला म्हणतो, अहो तुम्हीच तर सांगितलं होतं ना की सायली आणि अर्जुनची वाट लावायची आहे. नागराज म्हणतो, अरे वाट लावायची म्हणजे प्रत्येक वेळी जीव घ्यायलाच हवा का? अरे जीव घेणं म्हणजे वाट लावणं असं होतं का? अरे नशीब काल तू पकडला गेला नाहीस. काल जर तू पकडला गेला असतास ना, तर तू माझीही वाट लावली असतीस. अरे असले नसते,
उद्योग करू नकोस. जर तू काल पकडला गेला असतास ना, तर आज तू इथे असला असतास आणि माझ्यासोबत मग इथे गप्पा मारत बसला असतास. अरे, तुला कळते का, तुझ्या अशा वागण्यामुळे तू कधीही पकडला जाऊ शकतोस. राकेश म्हणतो, पप्पा. तर नागराज म्हणतो, गप्प बस. नाही तर अजून एक खाशील मूर्ख. असं म्हणत नागराज आता राकेशवर खूप चिडलेला असतो. राकेश नागराजला म्हणतो, आधीच तो अर्जुन मला धमकी देऊन गेलाय की तो मला फासावर लटकवेल, आणि आता तू असे काही उद्योग केलेस ना, तर त्याला हे कारण. हा प्लॅन अधीराला खूप आवडलेला असतो. अधीरा म्हणते, महिप्त बाबा, किती फॅटस्टिक आयडिया आहे. मी आताच माझ्या आर्किटेक्टशी बोलते आणि यामध्ये काही चेंजेस करून घेते. म्हणजे आता या साईडला अन्नक्षेत्र असेल आणि त्याच्याच मागे मोठं किचन असेल, जे 24 तास भक्तांसाठी उपलब्ध असेल. तर आता महिप शिक्रे म्हणतात, हो चालेल. आता तू जर ठरवलंच आहेस तर माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेच. आता मला कशाचीच काळजी नाही. असं म्हणत महिप्त शिक्रे म्हणतात, देवाया लेकराज कल्याणकर हिच्यावर तुझा कृपा आशीर्वाद असू देत. तर आता अधीरा महिप शिक्रेना म्हणते, ठीक आहे, तुम्ही आता हा प्लॅन पाहिलाय ना, मग आता मी पुढच्या कामाला सुरुवात करते. तर महिप्त शिक्रे म्हणतात, काही हरकत नाही. तर त्यावेळी महिप्त शिक्रेना आता फोन आलेला असतो. महिप्त शिक्रे म्हणतात, मी आलोच. असं म्हणत ते तिथून निघून जातात. तर आता तिथे सचिन असतो. सचिन अधीराशी बोलण्यासाठी येतो आणि म्हणतो, अधीरा मॅम, तुमच्या बहुगुणी बाबांवर खूप जास्त विश्वास आहे, आणि आता तर महिपत बाबांवर एवढा विश्वास आहे की तुम्ही आता त्यांच्यासाठी आश्रम बांधायला निघालात. तर अधीरा म्हणते, 100% माझा महिप्त बाबांवर पूर्ण विश्वास आहे. आता तर मी महिप्त बाबांच्या शब्दाबाहेर नाहीये. त्यांच्याशिवाय मी कुठलंच काम करणार नाही, कारण त्यांच्या आशीर्वादामुळेच तर आता माझा बिझनेस 100 पटीने वाढला आहे. मग एवढं जर सगळं त्यांच्या कृपेने होत असेल तर मी त्यांच्यासाठी थोडी काही मदत करू शकत नाही का, आणि म्हणूनच मी आश्रम बांधायचा निर्णय घेतला आहे. तर सचिन आता अधीराला म्हणतो, एवढं मोठं आश्रम बांधायला तुम्हाला 1 ते 2 कोटी खर्च नक्कीच येत असेल ना. तर अधीरा म्हणते की हो. तर सचिन अधीराला म्हणतो, मग ही तुमच्यासाठी छोटीशी मदत आहे का. तर अधीरा म्हणते की हो, कारण महिप्त बाबांमुळे माझा जो फायदा झालाय ना, त्याच्यापुढे ही अमाऊंट काहीच नाहीये. कारण मला तर चांगलंच माहीत आहे, मी महिप्त बाबांना जितकं देईन तितकं ते माझ्याकडे परत येईल. तर सचिन म्हणतो, इंटरेस्टिंग. पण मला एक सांगा की बाकीचे तुमच्यासारखे बिझनेसमन असतात, ते सुद्धा असंच काहीतरी करतात का. तर आता अधीरा म्हणू लागते, प्रत्येकाच श्रद्धास्थान हे वेगवेगळं असू शकतं, आणि महिप्त बाबांचा हात ज्याच्या पाठीशी आहे तो असाच विचार करेल. तर सचिन म्हणतो, ऑफकोर्स. तर त्यानंतर अधीरा म्हणते, मी आलेच, येते मी. असं म्हणत अधीरा तिथून निघून जाते. तर आता इथे सचिन विचार करत म्हणतो की महिप्त शिक्रेचा महिप बाबा झालाय, या सगळ्याचा मलाच फायदा करून घ्यायला हवा. ही मूर्ख माणसं ज्याच्याकडे श्रद्धास्थान म्हणून बघतायत, त्याच्याचकडे मी जर बिझनेस म्हणून बघितलं तर मग कमाईच कमाई. असं म्हणत आता सचिन या सगळ्याचा फायदा घ्यायचा ठरवतो. तर दुसरीकडे सुभेदायांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन एक एक गोष्टी बोर्डवर लिहून काढतो, आणि त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट असते DNA टेस्ट. तर अर्जुन सायलीला म्हणतो, DNA टेस्ट हे सगळ्यात आपल्यासाठी महत्वाचं आहे, कारण तुझं सॅम्पल आणि प्रियाने तन्वीचं म्हणून दिलेलं सॅम्पल, या दोन्ही सॅम्पल आपल्याला आता मॅच करून पाहावे लागतील. मी उद्याच डॉक्टर पगारे यांच्याकडे जातो आणि त्यांच्याकडे असणार सॅम्पल घेऊन, आणि तुझं सॅम्पल, दोन्ही सॅम्पल मी आता चेक करून घेतो. सायली म्हणते, काही हरकत नाही, पण हो डॉक्टर पगारे यांना सांगून ठेवा की मागच्या वेळी ते जसे सतर्क होते तसेच आता सुद्धा सतर्कच रहा. कोणाला काही झालं तरी ते सॅम्पल बदलता येणार नाही, याची काळजी घ्या. कोणतीही व्यक्ती त्या सॅम्पलपर्यंत पोहोचू नये याची काळजी घ्यायला हवी. तसंही प्रिया जेलमध्ये ये आहे, त्यामुळे भीती नाहीये, पण तरी सुद्धा सतर्क राहायला हवंच.
तर अर्जुन म्हणतो डोंट वरी, तू काळजी करू नकोस, त्या सॅम्पलपर्यंत कोणीही पोहोचणार नाही, याची काळजी मी नक्कीच घेईन आणि तेवढी सिक्युरिटी कडक असेलच. आता अर्जुन दुसरा पॉइंट लिहितो आणि म्हणतो मग आहे रिक्रिएशन, म्हणजे डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं आहे की प्रत्येक गोष्ट ही पुन्हा पुन्हा रिक्रिएट करावी, तेच आता आपण करून बघायचे आहे. तर सायली म्हणते पण बऱ्याच गोष्टी करून झाल्या आहेत, पण ह्या गोष्टी करत असताना मला त्या गोष्टी समोर दिसतायत, पण आठवत मात्र काहीच नाहीये साध्य, तर काहीच होत नाहीये. तर अर्जुन सायलीला म्हणतो आपण करून तर बघूयात ना, म्हणजे ज्या गोष्टी मला आठवतायत त्या गोष्टी तरी आपण पुन्हा करून बघूयात. तर आता सायली अर्जुनला म्हणते म्हणजे तुम्हाला सायद तुमच्याबद्दल आणि तन्वीबद्दल अशा कोणत्या गोष्टी आठवतायत. आता अर्जुन त्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो आणि म्हणतो 1 मिनिटच म्हणत अर्जुन बोर्डवर काहीतरी लिहत असतो. सायली पाहते तर तिला काहीच दिसत नाही. सायली म्हणते अहो बाजूला तरी व्हा ना, तुम्ही काय लिहिता हे मला तरी दिसू देत. अर्जुन म्हणतो 1 मिनिट. आता अर्जुनने 3 पॉइंट लिहिलेले असतात. अर्जुन सायलीला म्हणतो आता हे वाच. तर पहिला पॉइंट असतो आईस्क्रीम, दुसरा असतो लॉकेट आणि तिसरा असतो सेंटेड इरेसर. तर सायलीला आता अर्जुन विचारतो काही आठवलं का तुला? तर सायली म्हणते काहीच नाही. अर्जुन म्हणतो काही हरकत नाही, आपण याच गोष्टी पुन्हा पुन्हा रिक्रिएट करूयात, म्हणजे नक्कीच तुला काहीतरी आठवेल. तर अर्जुन सायलीला म्हणतो सगळ्यात आधी आपण आईस्क्रीम खाणं रिक्रिएट करू. आता सायली या सगळ्या गोष्टीचा विचार करू लागते, आठवण्याचा प्रयत्न करत असते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आईस क्रीमचा सीन रिक्रिएट केला जातो. आता अर्जुन हळुवारपणे फ्रीजमधला आईस्क्रीम घ्यायला जातो. त्यावेळी सायलीला तन्वीचे लहानपणीचे शब्द आठवतात. आता अर्जुन फ्रीज उघडायला जाणार त्यावेळी सायली अर्जुनला म्हणते अर्जुन अरे लवकर उघड ना फ्रीज. तर त्यानंतर तर आता अर्जुन सायलीकडे पाहतो, आईस्क्रीमचा डबा बाहेर घेतो. तर त्यावेळी अर्जुन सायलीला म्हणतो बाऊल घे ना. तर त्यावेळी सायलीला तन्वीचे ते शब्द आठवतात की बाऊल कशाला, आईस्क्रीम असंच खाण्यात मज्जा येईल, डब्यातूनच आईस्क्रीम खायचं त्यातच खरी मज्जा असते, असं म्हणत आता दोघंही एकत रच आईस्क्रीम खायला बसतात. आता सायली आईस्क्रीम खाणार तर त्याचवेळी तिला समोर अर्जुन आणि तन्वी दिसतात. तर आता सायली अर्जुनला म्हणालेली असते अर्जुन अरे हळू खाना आईस्क्रीम, नाहीतर तूच संपवून टाकशील. तर आता सायली अर्जुनला तेच वाक्य बोलते आणि म्हणू लागते अर्जुन अरे हळू खाना आईस्क्रीम, नाहीतर तूच संपवून टाकशील. तर अर्जुन म्हणतो आठवलं तुला. आता अर्जुन खूप खुश होतो. आता एक एक करत सायलीला तिचा भूतकाळ पूर्ण आठवेल का. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.